भक्तिपरायण कर्मयोगिनी रणरागिणी संघर्ष योद्धा लीलाबाई यांना एकदा टाळीच्या गजरात भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया। आणि असं कर्तबगार मरण प्रत्येक महिलेला यावं, पण नवऱ्याच्या आधी नको, नवऱ्याच्या नंतर मरण यावं। लीलाबाई, तुम्ही लीला केल्या, संसार घडवला, मुलं घडवली, मुलीला चांगले संस्कार दिले, मुलगी नांदायला पाठवली, सुना आल्या, पण आता मला सांग माझ्या लीलाबाई, तुझ्या नवऱ्याचं कसं होईल असं नाही का ग तुला वाटलं? लीलाबाईंच्या मनात शेवटची इच्छा होती, सोनाजीराव माझे पती, त्यांच्या सहवासामध्ये आडी अडचणीतून मी संसार केला, माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, गरिबीनं लागले माझ्या संसाराची वाट। आपल्या पतीला सोडून कधी एक मिनिटभर, एक क्षणभर सुद्धा राहिल्या नाही लीलाबाई। म्हणून बायांनो, तुमची जी अंधश्रद्धा आहे ना, नवऱ्याच्या आधी मरावं, नवऱ्याच्या आधी मरू नये। नवऱ्याच्या आधी मेल्यावर आपल्या नवऱ्याला खूप दुःख होतं, त्याची सहचारिणी जाते, त्याचा सहभाग जातो, त्याला हवं नको असणार माणूस जात। आपला पुरुष एकदा बायको मिळाल्यावर सोन्याच्या किचन रूम पर्यंत जाऊ नाही शकत पोरींनो। सोना चांगला आहे, पण तरी सुद्धा पतिव्रता धर्मान जगलेली माझी लीलाबाई, पती माझे नारायण, पती माझे काय बायांनी खरंय ना? पण नारायणाला सोडून लक्ष्मी अगोदर गेल्या, खूप कष्ट करून संसार उभारून संसारातल्या पराक्रमाच्या विजयी लीला केल्या। त्याचं प्रतीक म्हणजे पुढे उभा राहिलेला हा मुलगा आहे ना, आपला गजानन, आणि त्याचा भाऊ रवी, आणि बहीण काय नाव? ममता। नाव आहे तिने चांगली ठेवली मुलांची। गजानन, गज म्हणजे ओंकार, आणि आनंद म्हणजे चेहरा। आपल्या पोराचा चेहरा गजमुखी असावा, ओंकारमुखी असावा। ओम म्हणजे जगाची प्राप्ती, जगाची निर्मिती, ओम म्हणजे ऑक्सिजन, ओम म्हणजे वारा, ओम म्हणजे मतभेद न ठेवता अख्ख्या जगाला जो जगवतो ऑक्सिजनच्या रूपानं, त्याला गजानन असे म्हणतात। मला खूप आनंद वाटला आणि दुःख वाटते। आईच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं मी आलो। एवढी दुःखद घटना, एवढी 50 वर्षाची
मोठंसं आयुष्य लाभलं, पण छोट्याशा आयुष्यामध्ये कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व असलेला सुरेख संगम म्हणजे लीलाबाई. आणि म्हणून हे लीलाबाई, तू अशा संसारात चांगल्या क्रिया केल्यास, छोट्या कामाला सुद्धा मोठं समजलीस. मजुरी करून मी राहीन घराला. लीलाबाई, तुझ्या कर्तबगारीचं खरंच रडू येतं ग, खरंच रडू येतं. तुझ्यासारख्या हजारो रणरागिणी वाघिणी अहिल्याबाई होळकरांसारख्या व्हाव्यात म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं गजाननसारखे हजारो तरुण शिकलेले आणि उंच विचाराचे निर्माण. आम्ही देव पाहिला नाही, देव आमच्याशी कधी बोलला नाही. देवाची देवळं आम्ही बांधली, मशिदी आम्ही बांधल्या, मशिदीतली कबर आम्ही बनवली, मंदिरातला दगडाचा पाषाणाचा देव बोला म्हणा ना आम्ही बनवला, बरोबर आहे. पण चालता बोलता देव आम्ही जर कुठे पाहिला असेल तर माझ्या आई आणि वडिलांच्या रूपानं पाहिला. आई माझा देव, आई माझा देव, आई माझा देव, आई माझा न्याय होता ग, तू माझी प्रीती होती. आई माझा देव, आई माझा देव. तुमच्या वातावरणाने भक्तिमय वातावरण करुणा रसाल. कोणाची आई म्हणू नये हो. आई मेली की माया जाते, आई मेली की छाया जाते, आई मेली की करुणेचा सागर हो. एखाद्या वेळेला वडील नसले तरी आई 6 महिन्याच्या बाळाला खांद्यावर घालून लोकांची मजुरी करून आपला मुलगा PSI बनवलेल्या असंख्य आया आम्ही पाहिल्या. आई म्हणजे वाघीण आहे, आई म्हणजे सिंहीण आहे, आई म्हणजे आपल्या बाळासाठी सशाच्या काळी आहे. आई माझा देव, आई माझा देव, आई माझा देव. म्हणून माझ्या बहिणींना तुमच्या डोळ्याला पदर लागतात, तुमच्या डोळ्याला आशा लागतात. तुमच्यात एखादी लक्ष्मी जाणं केवळ गावाची नाही, देशाची हानी होते. स्त्री म्हणजे पराक्रम. एका गावाला जन्माला यायचं, बरोबर आहे, आणि नांदण्यासाठी मनाजोगं नसलं तरी ते नांदायचं माझ्या बहिणींनो.
अतिशय अवघड आहे. सासूरवास त्या काळातला. घरी आहेत नंदा जावा, घरी आहेत नंदा जावा, घरी आपण दुःखात आहोत, आनंद नाही झाला आपल्याला. एक आई गेली होती माझ्या बहिणीनं, मला कोणीच नसल्यामुळे मला खूप दुःख वाटतं. कोणाची आई गेली की मला वाटतं माझी आई गेली, कोणाची बहीण गेली की मला वाटतं माझी बहीण. किती सासूरवास. घरी आहेत नंदा जावा, घरी आहेत नंदा जावा. घरी आहेत नंदा जावा, घरी आहेत नंदा जावा, घरी आहेत नंदा जावा. नंदा जावा, सासू सासरे साऱ्यांचा सासूरवास सहन करून सोनाजी रावांच्या प्रपंचाची पंढरी रवींद्र आणि गजाननाच्या रूपानं, ममतेच्या रूपानं सजवले. आणि आता आनंदाचे दिवस आले. आता आनंदाचे दिवस आले होते. गजाननची पत्नी सुविद्या आहे, रवींद्राची पत्नी सुविद्या आणि समजदार आणि शहाणी आहे. सोशिक आणि समजदार आहे. आई तुला सांभाळलं असतं. हे बाबा, हे दादा, हे बोला, हे तू कशाला आलाय? त्याला खेळवायला आला का? मग तिकडे जाऊन बस. कोणते तू? तिकडं जा, तिकडं. अरे तिकडं जा ना बाबा. असं आहे का? असू दे, गडबड करू नका, माझ्याकडे बघ. तुला कुठं पाहू ग? आता कुठं भेटशील लीलाबाईचं हे पर्सनॅलिटी, हे सुंदर व्यक्तिमत्व कुठं भेटलं आता? जगाच्या बाजारात कुठे जाऊ आई? कोणत्या जंगलात? आई तुला कोठे पाहू, आई तुला कोठे पाहू.
फक्त एकाच माणसाला वाटतं, त्याला काय म्हणतात? सगळे बोला, आई म्हणतात. माझा मुलगा चांगला निघावा, माझा मुलगा दारुड्या निघू नये, माझ्या मुलाला इमल गुटखा खाऊ नये, माझ्या मुलाला कोणता आजार होऊ नये, माझा मुलगा शिकावा, संघटित व्हावा, त्याला संघर्ष करावा, समाजामध्ये उभं राहावं. असं फक्त आई लीलाबाई तुला वाटतं ग, आणि म्हणून तू प्रीतीचा सागर आहे. आई माझी प्रीती, आई माझी प्रीती, आई माझी प्रीती, आई माझी प्रीती. प्रीती आई माझी भीती. आणि पोरांनो, तुम्ही आज एवढे चांगले माझ्या पुढे बसला, हे सगळे बसलेले, याला कोण कारण आहे? तुमचे पाणीदार डोळे कोणी जपलं? आईने जपलं. सर ती पोरं पाठवा बाहेर खेळायला, जाऊ दे बाहेर, ए जा रे पळा बाहेर, उठा जा बाहेर, जा जा बाहेर जा. सर जाऊ दे बाहेर, त्यांना उठवा, त्यांना उठवा उठवा. छोटे 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 सर, तुमचं त्यांच्यामुळे तुमचं कीर्तन जाईल. नको नको नको, त्यांचा काही फायदा नाही हो सर. जाऊ दे ना, खेळू दे ना बाहेर, ते लय लहान आहेत होती. ही काही सभा नाही ना एखादी राजकारणाची. जाऊ दे ना, तुम्ही या ना, ऐका ना, तुम्ही ऐकलं पाहिजे. ते जाऊ दे बाहेर. हे उठा पोरांनो, जा बाहेर खेळा, जा. उठा रे, हे उठा, जा बाहेर पळा, जावा, जा बाहेर खेळा, जा. आई माझी प्रीती, आई माझी भीती. बाळा, हे आयांनो, मुलगा मोठा करायचाय, मुलाला समाजात प्रिय करायचंय, मुलाचं समाजानं कौतुक केलं पाहिजे. आपली मुलगी ज्या घरात नांदायला गेली त्या सुनेला सासर घरच्या लोकांनी बोला चांगलं. ए बायांनो, काय चांगलं? या असं आहे बुलढाणा जिल्हा. जर आमच्या पुण्याकडे येऊन बघा, बाया लगेच म्हटलं तर चांगलं केलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे माझ्या लेकीला सासूरवासामध्ये. तिने सासू सासर ननंदा जावा, दिरा भायाशी गोड असावा. हे कोणी सांगितलं ममता तुला? ममता तुला कोणी सांगितलंय? आईने सांगितलं. सासू सासरा ननंदा जावा, दिरा भायाशी गोड असावा. एकदा जन्म ग ममता, असं लीलाबाई टाहो पडून सांगायची. ममता,
ज्या घरी गेलीस ना, तुझ्या सासूला माझा दर्जा दे ग, तुझ्या सासूला आईचा दर्जा दे, तुझ्या सासऱ्यांना वडिलांचा दर्जा दे, तुझ्या धीरांना रवींद्र आणि गजानन सारखं मान. हे जगामध्ये सांगू बायांनो, आपल्या लेकीनं चांगलं वागावं आणि नाव मोठं करावं, दोन घरचं, असं जिला वाटतं ना, तिला आई असे म्हणतात. बाकीच्यांना काहीच वाटत नाही, पण आई म्हणजे त्याग आहे, आई म्हणजे ज्ञान आहे, आई म्हणजे सांगू तुम्हाला, आई म्हणजे छोटेखानी हॉस्पिटल आहे बाळासाठी. बाळत सुख बाळा. तुम्हाला माझी भाषा कळते का बायांना? कळते का? भाषा काय बसल्या तुमची तोंड पाहून मला भीती वाटते. आशा प्रतिसाद द्या ना. एवढ्या लांबून मला बोलवलंय गजानननी, एवढे लांब येऊन जर तुम्ही माझ्याशी संवाद नाही साधला, माझं काही ऐकलं नाही, तर मग मला असं समजा तुम्ही चपात्या झोडायला आल्या होत्या. सगळ्या जणी बोला आई कशी असते, माझ्या मागे बोला बाळत सुख बाळा, बाळत सुख बाळा. काहून बाई लाजल्या, शिकल्याच नाही ना. म्हणून शिक्षण हा उंच होण्याचा जगातला पहिला मार्ग म्हणजे एज्युकेशन आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आय वॉन्ट युअर एज्युकेशन, आय वॉन्ट युअर गुड क्वालिफिकेशन, आय वॉन्ट युअर गुड इंटेलिजन्स. आणि मग पुढे म्हणतात आय वॉन्ट युअर गुड युनिटी. ही युनिटी नाही, हे लाजळ नाही बाया, नांदर सासुरवास, बंधन, गुलामी, एवढा पदर. आणि सगळी गुलामी ह्या बायांनी स्वतःहून ओढून घेतलेली आहे. कधी पूर्वी कधी काळी कुठल्या ग्रंथात लिहिलं असेल एखाद्या वेड्या माणसानं, सगळे थोडे होई ब्राह्मण काका माझ्या पुढे बसलेत. तुम्हाला किती ब्राह्मण सांगू, समाज सुधारक आगरकर, सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, किती सांगू तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊली तर ब्राह्मणच होते, पण त्यांनी पहिलं धाडस केलं ना ब्राह्मण धर्माच्या विरोधात. पहिला ब्राह्मण आहे तो, पहिला ब्राह्मण. शौर्य, धैर्य आणि शौर्याचा पराक्रम म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. मायबोलीला मराठीमध्ये, मराठी मायबोलीचा जागतिक सत्कार व्हावा असं ज्या जीवाला पहिलं वाटलं, ज्या महामानवाला, ज्या महापुरुषाला, त्यांचं नाव आहे श्री ज्ञानेश्वर महाराज. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वाच्या शांतीची तळमळ आणि कळवळा अंतकरण तळमळणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विश्व विठ्ठल. कोणता विठ्ठल आहे? मोठ्याने बोला, विश्व विठ्ठल. ऑल वर्ल्ड म्हणजे विवेक. बोला वि म्हणजे, म्हणून मी तुम्हाला पुढे बसवले शहाण्या लोकांना. विठ्ठल शब्दाचा विग्रह कसा तो? विठ्ठल. खरा विठ्ठल शब्द होता, पहिला विस्थळ शब्द होता संस्कृत. काय होता? विस्थळ. म्हणा विस्थळ मधला वि काढल्यावर खाली काय राहिला? स्थळ. स्थळ म्हणजे ही जागा किती पवित्र आहे. आता आपण इथं आला, काय निसर्ग किती सुंदर आहे. हा, इथे सैलाना बाबाची तपोभूमी आहे. इथे भगवान शंकरांचं सम्यक स्थान आहे, समतेचं स्थान. शंकर म्हणजे समता, शंकर म्हणजे त्याग, शंकर म्हणजे वैराग्य, शंकर म्हणजे ज्ञान. तेवढं ज्ञान, वैराग्य, त्याग, विद्वत्ता तुमच्याकडे असले तर तुम्ही प्रत्येक जण शंकर होऊ शकतो. शंकराच्या मूर्तीत शंकर नाही, शंकराच्या मूर्तीत शंकराचं शहाणपण आहे. तिथे जे मूर्ती जी आहे ना, ते खाली कसे, तुम्ही पाहिली मूर्तीचा आकार कसा आहे? शंकराची मूर्ती पाहिली कशी आहे? तिला डोळे आहेत, पाय आहेत. ओनली स्टॅच्यू इज अ गाईड, गुड ॲडवाईस. चांगल्या प्रकारचा, छोटे खाणी नव्हे, विश्वाच्या कल्याणाचा
म्हणजे ह्या आपल्या संप्रदायामध्ये किंवा धर्मामध्ये ज्या मूर्ती आहेत ना त्या पूजेसाठी नाही. दही होता, लोणी होता, आंबट चिंबट करा, सगळे मुंगळे त्या पिंडीवर. स्वच्छ पाहिजे पिंड. खालचं जे गोल आहे ना ते आईचं प्रतीक आहे, म्हणजे आईचं जननस्थान आहे ते. बघा असते की नाही तसं बरोबर असं गोल आहे आणि असं बरोबर आहे. हे काय आहे? आईचं प्रजनन स्थान आहे. आणि वरती जे आहे ना वरती लंब गोल ते बापाचं प्रजनन स्थान आहे. म्हणजे आई आणि वडिलांचं प्रजनन स्थान. आरोग्य म्हणून काय करता हो दादा असं? दादा काही करू नका ना, चांगलं चाललंय. आई वडिलांचं प्रजनन स्थान हेल्थी राहण्यासाठी आयुर्वेदाने बेलाचा रस आणि बेलफळाचा सरबत घेतल्यावर त्यांची गर्भस्थान निरोगी, आरोग्य संपन्न, सुदृढ, सशक्त आणि कॅन्सर मुक्त राहतात. ही शंकराची पिंड शिकवते. माहित होतं का तुम्हाला? कोणाला आतापर्यंत नव्हतं ना माहिती? तुम्हाला माहिती आहे पडा पायात निघा, पडा पायात निघा, पाण्यात पाय बुडवा आणि पाणी घाण करा निघा. उलट पाण्याला नमस्कार केला पाहिजे त्या हातपाय धुण्यापेक्षा. तुम्ही पाय धुतले म्हणजे काय तुमचे पाय पुण्यवान झाले का? पुण्य काय चमडी करते का? खरं बोलायचं. हे गजानन दादा, पुण्य चमडी करते का? मला सांगा. पाप चमडी करते का? चमडी म्हणजे कातड. पाप आणि पुण्य कातड करतं का मन करतं? बोला मोठ्याने बोला ना. मन करत. मग धुतलं काय पाहिजे? मग पाय धुवून पाणी अस्वच्छ होतं की नाही? ठीक आहे. काय आहे आपल्याला कमी वेळात संपवायचं, परत तुम्हाला कंटाळून उभं राहायचं. काय म्हटलं मी? पाणी हे स्वच्छ ठेवलं पाहिजे. बोला. पाणी हे, झाडं ही आरोग्य संपन्न ठेवली पाहिजे. आज इथे लीलाबाईंच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं 2 गोष्टी करायच्या. इथे बोर्ड लावायचा, कुंडामध्ये कोणीही पाय धुवायचे नाही, बादली भरून घेऊन वरती पाय धुवायचे, म्हणजे पाणी स्वच्छ राहील. अरे एखादं जनावर आलं तर ते पाणी पिईल. तुमच्या पायाला जर एखादा आजार असला, जखम असली, ते पाण्यात जर जंतू गेले आणि जर जनावर पाणी पिली तर जनावर मरतील की नाही? बोला बोला. मग जनावरांमध्ये सुद्धा ऑल वर्ल्ड इज माय गॉड. हर वेश में तू हर देश, हर देश में तू हर देश में तू. ईश्वराला अल्लाह म्हणतात आणि हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये ईश्वराला नवे नवे ईश्वर म्हणतात.
में तू तेरे नाम अनेक तू एक ही है तेरे नाम अनेक तू एक ही है हर मजा आली की नाही? असं आहे, दुःख आपण किती वेळ धरणार? आईचं जावं तर लागतंय सगळ्यांना, पण ती जशी गेली तशीच कर्तबगारी बायांनो तुमच्याकडून व्हावी हे सांगण्यासाठी जे असतं त्याला श्राद्ध असे म्हणतात. भाता पिठाचे गोळे ठेवून माणसांचे आत्मे जर उद्धार पाहून मोक्ष मुक्तीला गेले असते तर चांगले वागण्याचे धडे आणि ग्रंथ संतांनी लिहिले नसते. पटतोय का मुद्दा तुम्हाला? तुम्हाला तुम्ही जरा सिरियस का वाटतं? मगाशी तर लई माझ्याकडे हसत होते. काही कंटाळा वाटतोय? नाही, मी तुमच्याकडे बघून बोलतोय. हा ना, तुमच्या डोळ्यात लिहिलंय आणि मला वाचता येते. पाणी नको तो कोण बेवडा आहे त्याला बाहेर घालवा रे बाबा, शपथ ना, मला वका येते रे. म्हणून हर देश में तू हर वेश में तू, बेवड्या ते तोच आहे. तो म्हणतो बेवड्या तुझ्यात मी आहे. हे बेवडा, पण तू केवढा बारीक झालाय, बुद्धीने भ्रष्ट झालाय. बुद्धी तर सगळ्यांना दिली नाही, बुद्धीचे वैभव पुढे काय? अन्य नाही तुझे, अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव बुद्धीचे अन्य माझ्यासारखा आवाज ठेवा ना त्यांचा. ते काय म्हणतात ते कळतच नाही ना हो. बुद्धीचे वैभव माझं कळतंय ना, आणि असं लय जो नाही, तुम्हाला कळलं पाहिजे ना. मग एवढा वेळ जाईल ना आपला व्हायला फुकट. म्हणून देव देवता वेगळ्या त्या बनवल्या धार्मिकांनी शिकवणीसाठी. कशासाठी बोला? एखाद्या देवळात जाणं म्हणजे ट्युशन आहे. ट्युशन काय? ट्युशन आहे. शंकराच्या पिंडीवर दर्शन घेताना केलं पाहिजे की लंबगोलाच्या रूपानं माझे वडील आहेत आणि खाली गोल जो आहे तो माझ्या आईचं प्रतीक आहे. माझ्या आई वडिलांनी आपल्या गर्भामध्ये मला 9 महिने 9 दिवस सांभाळलं. किती तिला त्रास झाला तरी तिने त्याची पर्वा नाही केली. केली का? नाही केली. मी मेले तरी चालेल डॉक्टर, माझ्या बाळाला वाचवा. म्हणजे 9 महिने 9 दिवस भोपळ्या एवढं पोट वागून आपल्याला तिने सांभाळलं. आणि जन्माला आल्यावर तिच्या हृदयाची एक नाडी आपल्या बेंबीला चिघटली होती. बरोबर आहे? किती लोकांना माहिती गोष्टवर हात करा. तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे का नक्की?
आई बाळांतीन झाल्यावर बाळाची बेंबी, बेंबी कळते ना? काही इकडे काय वेगळा शब्द बेंबीला? बोंबी म्हणजे एक मात्र काना जास्त, बोंबे तर बोंबे, आमच्याकडे बेंबी बर का. बेंबी म्हणजे बोंबी, त्याला एक हृदयाची नाडी असते आईच्या. काही बाया ऊस तोडताना बाळांतीन झाल्या. मला वाटतं गजानन सुद्धा ऊस तोडीतलाच आहे. कष्ट करताना, राबताना, लोकाची मजुरी करताना, मुलगा जर झालं तर तिथं दगडानं ठेचायची आणि त्याच्या बेंबीला दोरा बांधायचा. तसंच बाळणपणामध्ये ऊस तोडणाऱ्या आयांमधलीच माझी लीलाबाई होती रे बाबा. किती केले कष्ट आई तू माझ्यासाठी, किती केले कष्ट आई तू माझ्यासाठी. वालवा काय त्याला पारावार आहे? ऊसाच्या मळ्यात गेलात का कधी? कशी पानं टोचतात हाताला, कशा जखमा होतात बायांना. त्या ऊसाच्या मळ्यांमध्ये जिने कष्ट करून आपल्या नवऱ्याच्या संसाराला साथ दिली. आणि देवच कुठे पाहायचा असेल तर बाकीचे देव आपल्याशी बोलत नाहीत. बाकीचे देव आपल्याशी बोलत नाही. देवांचा अर्थ तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही. आता तुम्हाला एका देवाचा अर्थ सांगितला ना, कोणता? शंकराचा. शंकराची पिंड म्हणजे जगातला सर्वात मोठा देव, म्हणून त्याला काय म्हणतात? आवाज वाटाळे. मग ओ मॅडम, तुम्ही चष्म्यावाल्या, तुमचा काय अभिप्राय दिसत नाही, शिकलेला तर वाटता. हो ना, तुमच्याकडे पाहिलं की मला नाराज नका ना करू. या इकडे बरं, या भोळ्या बाबड्या मागच्या मनापासून ऐकतात. आता थोडं दुःख बाजूला ठेवा, थोडासा उपदेश ऐका. थोडा ही ममता कशी ऐकते बघा. काय मगाशी सांगितलं, आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी बापाचा किती मोठा वाटा असला तरी बाप हा पडदे आड राहून, किंवा जो पडदे आड राहून आपल्या मुलाचं कौतुक पाहतो, त्या बापाला पांडुरंग असे म्हणतात. बाप माझा पांडुरंग, बाप माझा पंचम म्हणून बाप माझा साक्षात पांडुरंग आहे. कोण आहे बोला?